नमस्कार, मी शोभा. आपल्या चॅनलवरती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि आता वेध लागलेले आहेत ते गौरीच्या आगमनाचे. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौराईंचं घरोघरी आगमन होतं. गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. असं म्हणतात की गौरीच्या रूपात पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. गौरी आल्यानंतर ती 2 दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं. त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरीही म्हणतात. प्रत्येक भागामध्ये गौरी पूजनाची पद्धत कुळाचार वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्याच्या फुलाच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. काही ठिकाणी गौराई बोलतात, गौरी बोलतात किंवा महालक्ष्मी बोललं जातं. तुम्ही यावर्षी गौराईला वेगवेगळ्या प्रकारे कसं सजवायचं, डेकोरेशन कसं करायचं याचा विचार करत असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल. प्रत्येक जणी आपल्या आवडीनुसार उभ्या गौरी, बसलेल्या गौरी किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटी करताना गौरी दाखवतात. यावर्षी मी सुद्धा दही घुसळताना गौरी दाखवलेली आहे. म्हणजे दही घुसळते किंवा ताक, लोणी काढते अशा प्रकारे दाखवलेली आहे. आता मूळ प्रश्न असतो तो बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची किंवा तिचे पाय कसे फोल्ड करायचे. इथे आपण घरातील साहित्याचाच वापर केलेला आहे. यासाठी फायबरची बॉडी असण्याची गरज नाही आणि प्रत्येक स्टेप मी इथे सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ जर काळजीपूर्वक पाहिला तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अशा प्रकारे गौराईला चापून चोपून साडी नेसवू शकाल आणि पाहू शकत असाल. आपण ज्याप्रमाणे एक पाय फोल्ड करून एक पाय खाली सोडून बसतो आणि साडीला चुन्या येतात किंवा अशा निर्या फोल्ड होतात त्या प्रकारेच दाखवलेला आहे आणि पाहू शकत असाल किती सुंदर दिसते गौराई. खरंच गौराई घुसळण करते किंवा खरंच गौराई लोणी काढते, दही काढते असं वाटतंय. अशा प्रकारे डेकोरेशन कसं करायचं किंवा साडी कशी नेसवायची, फोल्ड कसे करायचे, पाय उभा कसा ठेवायचा, ह्या सर्व गोष्टी मी सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. साहित्य पाहू. इथे कलश घेतलेला आहे आणि कलशमध्ये सुरुवातीला कापूस भरलेला आहे. पाऊलं, गौराईची साडी, दागिने, हात, मुकुट, चौरंग घेतलेला आहे. आता या चौरंगाला अशा प्रकारे मी कापड बांधून घेतलेला आहे आणि त्यावरती छोटं स्टँड येतं ते ठेवलेलं आहे. आता हे स्टँड हलू नये, कारण काय होतं की साडी दागिने घातल्यानंतर गौराई पुढे झुकण्याची शक्यता असते. म्हणून स्टँड आधीच चौरंगाला किंवा पाटाला बांधून घ्यायचं म्हणजे आपली गौराई पुढे झुकत नाही. त्यानंतर गौराईच्या पायासाठी पहा अशा प्रकारच्या लेगिन्समध्ये जुने बेडशीट भरून घेतलेले आहेत. तुम्ही कापूसही भरू शकता किंवा छोट्या मुलांचे कपडेही भरू शकता. त्याचे पायाकडची दोन्ही टोकं बांधलेले आहेत आणि त्यानंतर ही लेगिन्स व्यवस्थितपणे सुतळीने बांधून घ्यायची म्हणजे गौराई हलत नाही. त्यानंतर अशा प्रकारची 6 वारी काठापदराची साडी घेतलेली आहे आणि साडीचा सुरुवातीला पदर करून घ्यायचा. पहा अशा प्रकारे पदर करून घेतला. त्यानंतर एक हात साडी सोडली आणि साडीच्या निर्या करून घेतल्या. नेसत्या पदराला एक हात साडी सोडायची, निर्या करायच्या आणि निर्या जुळवून वरती पिन लावायची, एक मध्ये लावायची आणि एक खाली लावायची. पहा अशा प्रकारे एकसारख्या निर्या करून घ्यायच्या, जुळवून घ्यायच्या. ज्या निर्यांना पिन लावली ते सर्व भाग हातामध्ये घेतलेला आहे उजव्या हातात आणि पायावर ठेवून पाहिल्या. पुन्हा स्टँडला लावून पाहिल्या. अंदाज घ्यायचा आपल्याला किती साडी खोचावी लागेल. अशा प्रकारे पहा मी अंदाज घेतला आणि साडी बघितली. आता काय करायचं, पदराचा जो भाग आहे तो दुसऱ्या साईडला ठेवायचा, समोर निर्या घ्यायच्या आणि नेसता पदर आहे ते मागे ठेवून पहिल्या समोरच्या निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या. वरती तिथे पिन लावायची म्हणजे जेवढी चौरंगाची उंची आहे आणि स्टँडची उंची जेवढ्या निर्या सोडाव्या लागतील तेवढ्या उंचीवरती मी पिन लावून घेतलेली आहे. तुम्ही किती उंचीला साडीला ठेवताय किंवा किती उंचीवरती गौराई ठेवताय त्याच्यावरती पिन ठरू शकते. त्यानंतर अशा प्रकारे बॉर्डर धरून सेट करून पाहिलं की आपण बसल्यानंतर जशा चुन्या येतील किंवा प्लेट येतील तसं सेट करून पाहिलं. पुन्हा एकदा पहा सुरुवातीपासून. दोन्ही पायाच्या मध्ये पूर्ण निर्या दिल्या आणि निर्यांचा फॉलकडचा भाग असतो तिथे पिन लावलेली आहे. अशा प्रकारे हाताने साडी व्यवस्थित करून घेतली. नेसता पदर स्टँडमध्ये खोचून घेतला आणि आता ज्याप्रमाणे आपण मांडी फोल्ड केल्यानंतर चुन्या पडतील अशा प्रकारे साडी सेट केली आणि बॉर्डरची बाजू धरून आतमध्ये खोचून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि चुन्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे, प्लेट करायच्या आहेत.
अशा प्रकारे साडी सेट करून पाहिली। त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण एक पाय फोल्ड करणार आहे आणि एक पाय उभा ठेवणार आहे। पहा अशी सुंदर सेट झालेली आहे। आता हा पाय मी फोल्ड करणार आहे, म्हणजे याची मांडी घालणार आहे। तर बॉर्डर धरून साडी अशी उचलायची आणि दुसऱ्या पायाच्या बाजूला ठेवून द्यायची। गौराईच्या उजव्या पायाची घडी करणार आहे, त्यानुसार पाय फोल्ड करून साडीची किनार घ्यायची आणि किनारीला पिन लावून घ्यायची आणि अशा प्रकारे फोल्ड करून पाहायचा। पाय उचलून निऱ्याच्या भाग आहे किंवा निऱ्या आहेत त्या व्यवस्थितपणे सेट करून घ्यायच्या, म्हणजे साडी ताणली जात नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे निऱ्यांना 2 ठिकाणी पिन लावल्यामुळे निऱ्या व्यवस्थित राहतात। पाहू शकत असाल आपल्या निऱ्या हलत नाहीत। आता दुसरा पाय उभा कसा करायचा, तर त्यासाठी स्केल घेऊ शकता, पाण्याची भरलेली बॉटल ठेवू शकता। मी अशा प्रकारे लाकडी उलत आहे माझ्याकडे, ते ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बॉडी ठेवून घेतली। आता आपण पिन लावलेले असल्यामुळे पहा अशा प्रकारे साडी पटकन सावरणं सोपं जातं। अगदी इझिली तुम्ही साडी सावरू शकता। आता पदराचा जो वरचा किनारा असते किंवा पदराची वरची बॉर्डर असते ती व्यवस्थित करून घेतली। त्यानंतर कमरेकडची बॉर्डर आहे ती सुद्धा व्यवस्थित करून घेतली, म्हणजे साडी ही चापून चोपून येते। आता जी कमरेकडची वरची बॉर्डर आहे वरच्या पदराची ती सुद्धा अशा प्रकारे प्लेट करून घ्यायच्या, म्हणजे चुन्या पाडून घ्यायच्या आणि मग आतल्या साईडने तिथे पिन लावायची। त्यानंतर हात अशा प्रकारचे असतात ते लावून घ्यायचे। त्यानंतर हात दोन्ही जोडल्यानंतर किती अंतर लागेल किंवा कशी पोझिशन असेल त्यानुसार साडी सेट करून घेतली। आता मुकुट लावून घेऊ आणि त्यानंतर पदर लावून पाहायचा की किती लागेल पदर। या स्टेजला तुम्ही ॲडजस्ट करू शकता। हात पुढे घेतले आणि हाताच्या तिथे मी जो हात जॉईन केलेला भाग आहे तो लपवण्यासाठी पुढे पिन लावणार आहे। आता गौराईला पदर देऊन पाहिला किती लागेल। इथे जर तुम्हाला पदर कमी पडत असेल तर तुम्ही साडी ॲडजस्ट करू शकता। डोक्यावर पदर दिल्यानंतर किती लागेल हे सेट केलं। आता पावलं लावून घेऊ। आता लेगिन्सलाच मी पावलं सुतळीने बांधलेली आहेत आणि चुन्या पाडून अशा प्रकारे पाऊल ठेवून दिलं। बॉर्डरच्या पाठीमागे पिन लावलेलीच होती, तिथेच आपण पाऊल जॉईन केलेला आहे। पुन्हा हात जोडून पाहिले आणि निऱ्यांचा घोळ असतो तो व्यवस्थित केला। आपण पिन लावलेली आहे ना, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी अगदी पटापट होतात आणि इझिली तुम्ही एकट्याने ह्या गोष्टी करू शकता। व्यवस्थित पावलं लावून सेट करून घेतला। आता दही घुसळताना किंवा ताक करताना आपण गौराई दाखवणार आहे। त्यासाठी मी तांब्याचा कलश मोठा होता, त्यामध्ये आधी पेपर घातलेले आहेत आतमध्ये आणि त्यावरती कापूस ठेवला आणि एक पट्टी होती त्यालाच अशा प्रकारे गोल्डन पेपर लावलेला आहे आणि त्याची रवी दाखवलेली आहे, त्याला डबल टेप लावला आणि अशा प्रकारे डबल टेपने रवीला हात चिटकवून घेतले। कलश ॲडजस्ट केला आणि पाहू शकत असाल किती सुंदर गौराई तयार झालेली आहे। दागिने घालण्याचा व्हिडिओ मी स्किप केलेला आहे, कारण आपली व्हिडिओ खूप मोठी झाली असती। तर टप्प्याटप्प्याने दागिने घालून घ्यायचे, कमरेला कमरपट्टा बांधायचा आणि पाहू शकत असाल किती सुंदर साडी तयार झालेली आहे। अगदी प्रत्यक्ष गौराईच बसलेली आहे आणि एक पाय खाली सोडून एका पायाची मांडी घालून गौराई दही घुसळत आहे। बाजूला अशा प्रकारची भांडी ठेवलेली आहे, जे तुमच्याकडे उपलब्ध असतील ना त्या भांड्यांचा उपयोग करायचा आहे। मेजात खलबत्ता, त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि गौराई काम करते, म्हणजे आता दही घुसळून झाल्यानंतर लोणी काढल्यानंतर तिला हे बाकीचं काम करायचं आहे। अशा प्रकारे देखावा निर्माण केलेला आहे आणि पाहू शकत असाल पावलं जवळून पहा की अशा प्रकारे स्टेबल झालेला आहे। त्यानंतर जो निऱ्याचा घोळ आहे तो सुद्धा जवळून दाखवते की किती प्लेट छान पडलेले आहेत। पाय फोल्ड केल्यानंतरही पहा बॉर्डर किंवा ज्या मांडीवरती येणाऱ्या चुन्या, त्यानंतर कमरपट्टा लावलेला आहे आणि जे उपलब्ध दागिने होते ज्यामुळे गौराई मराठमोळी दिसेल त्याचा वापर केलेला आहे। तर आवडली ना तुम्हाला गौराईची ही व्हिडिओ? त्यानंतर गौराईच्या आजूबाजूला घरात उपलब्ध असणाऱ्या भांड्यांचा वापर करू शकता। मी अशा प्रकारची भांडी ठेवलेली आहेत। तुम्हाला 2 गौराई बसवायच्या असतील तर अशा प्रकारे क्रॉस करून एक बसवायची आणि साडी सेम, बाकी सगळ्या गोष्टी सेम करायच्या आणि दुसरीला काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी करत असताना द्यायची। दोन्ही गौराई क्रॉसमध्ये बसवू शकता किंवा समोरूनही बसवू शकता आणि पाहू शकत असाल किती सुंदर आपली गौराई तयार झालेली आहे। माझ्याकडेही 2 गौरी असतात, एक ही गौरी ठेवणार आहे आणि दुसरी एक वेगळी ॲक्टिव्हिटी करत असतानाची गौराई मी बसवणार आहे। दोन्ही गौरी क्रॉस करताना ठेवणार आहे। ही व्हिडिओही लवकर तुमच्यासाठी येईल, ती सुद्धा नक्की पहा।
व्हिडिओ जर खरंच तुम्हाला युजफुल वाटले असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा उपयोगात येईल आणि तुम्हालाही गौरी डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या आयडियाज मिळतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। गौरी सणाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आई गौराई तुमच्या मनातील सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। बाय बाय, टेक केअर।